बसून घ्या, पुढे येऊन बसून घ्या. तुटला आयुष्याचा
Hallelujah.
तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवाहून धाक सारा, टाकून पळती रांडा बोरे, ती होतील पाठ मोरे. अवघे सुखाचे सांगाती, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही अंती. टाकून पळती रांडा बोरे, ती होतील पाठ मोरे. चोखा म्हणे फजिती खोर, चोखा म्हणे फजिती खोर, माझे माझे म्हणती घर. टाकून पळती रांडा पोरे, ती होतील पाठ मोरे. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मयोगं भजे.
त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू निरक्षरमाख्येय आनंदामध्ये शिवन निवृत्तीनाथे की ख्यातां दैवतमाश्रये निवृत्तीनाथ प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी देवाच्या पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील अष्टादश संतांपैकी एक प्रमुख संत, विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकारी, विश्वप्रिय, देवमान्य संत, संत मान्य संत श्रीमंत श्री चोखोबा आहे. बरं, कोण चोखोबा आहे? तर मेल्यानंतरही ज्यांची हाड विठ्ठल विठ्ठल बोलत होती ते चोखोबा. अशा चोखोबारायांचा फार नाही पण चार चरणाचा संपूर्ण समाजाला आव्हान, उद्बोधन आणि प्रबोधन करणारा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहास परिहार देणं गरजेचे आणि वक्त्याचे कर्तव्य. अल्पहास परिहार द्यायचा तो असा की आज कैलासवासी कारभारी दामू अनाथे बाबांच्या प्रथम पुण्य स्मरणाकरिता हा एक दिवसीय कीर्तन रूपी सोहळा आयोजित केलेला आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली ते म्हणजे आमचे अरुण मामा अनाथे, तसेच त्यांचे दोन्ही बंधू आमचे साहेबराव मामा, नाना मामा, यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. त्यांना धन्यवाद देतो. आता अरुण मामांबद्दल बोलायचं म्हटलं तर मी आळंदीला होतो. आळंदीला शिक्षण घेत असताना माझी समजा काही तब्येत बिघडली, मला काही हवं असलं, काही पाहिजे असलं तर ते ताबडतोब संस्थेत यायचे, मला दवाखान्यात न्यायचे, माझी काळजी घ्यायचे. आणि समजा जर सिरियस असेल, ताप वगैरे जास्त आले असं तर घरी न्यायचे. अशी प्रेमपोटी एक चांगलं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. अरुण मामांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गाडीवरती उभं राहण्याचं धाडस करतो ते म्हणजे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण सोपानजी महाराज निकम, बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझे पंजोबा हरिभक्तपरायण कारभारी बाबा बोराडे, बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य, आम्ही त्यांना भीष्माचार्य अशी पदवी दिली, असे माझे पंजोबा हरिभक्तपरायण चंद्र बाबा बोराडे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण संदीपजी महाराज गुंजाळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सुधा महाराज भोळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच
भास्करजी महाराज कानो या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच समस्त दाडेगावकरी, पाथर्डीचे भजनी मंडळ, दाडेगावचं वडनेरचं सर्व भजनी मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच साऊंड सिस्टीम वाले आमचे विवेक दादांनाही धन्यवाद देतो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच मृदुंगाला साथ करणारे हरिभक्तपरायण सतीश महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच हार्मोनियम साथ करणारे हरिभक्तपरायण सुधीर महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहे. विवेकरी महाराज सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सेवेला बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त हा एक दिवस कीर्तन सोहळा आहे. बरं, श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध या क्रियेचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये आले. श्राद्ध म्हणजे श्रद्धापूर्वक आपण जे पिंडदान करतो त्याला म्हणायचं श्राद्ध. श्रद्धा या क्रियते इति श्राद्ध. श्राद्ध या क्रियेचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. संकरो नरकायैव दग्नानां तुलस्य पतन्ति पितरो येषा मृतपिंडोदकक्रिया. थोडक्यात सांगू का? अर्जुन म्हणे कौरवांचं पिंडदान जर का नाही झालं तर कौरव नरकाला जातील आणि त्याचा त्रास मला भोगावा लागेल, म्हणून श्राद्ध विठ्ठल. तुटला आयुष्याचा दोरा येरवा उभा पसरा. खरंच या अभंगाद्वारे माझे चोखोबारे आपल्याला सांगतात की एक ना एक दिवस आयुष्याचा दोरा हा तुटणारच आहे. एक ना एक दिवस आपल्या आयुष्याचा दोरा हा तुटणारच असतो आणि तुटणारच आहे. पण महाराज आपण आयुष्यभर कमवलेला पैसा, संपत्ती, सोनं नाणं, गाडी, बंगला हे सगळं पसारा ठरत असतं. तेच चोखोबारे आपल्याला या अभंगाद्वारे सांगतात. विठ्ठल मंगळवेळ्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबारे आपल्याला सांगतात की एक ना एक दिवस आयुष्याचा दोरा हा तुटणारच आहे. एक ना एक दिवस आपल्या आयुष्याची दोरी ही तुटणारच असते. कारण महाराज या जगाच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर 7 लोक जर का सोडले, कोणते? सप्तचिरंजीव. कोण कोण? अश्वत्थामा, राजा बळी, महर्षी व्यास, हनुमंतराय, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम. हे 7 लोक जर का सोडले तर जगाच्या पाठीवर कोणाच्याही मायेमध्ये लोखंडाचा दोरा नाही. तो दोराच आहे. आणि बरं बाबा, दोरा ही अशी वस्तू असते की जी कालांतराने कुजत असते आणि कुजली का मग तुटून जाते. तसं या जीवसृष्टीमध्ये, मृत्यू लोकांमध्ये सुद्धा आपल्या शरीर आणि आत्म्याच्या मध्ये जे कनेक्शन आहे, जो दोरा आहे ना, तो काही लोखंडाच्या तारेचा नाहीये, सोन्याच्या तारेचा नाहीये, चांदीच्या तारेचा नाहीये. तो दोराच आहे. आणि बरं असं जर असताना तर पैशावाल्याने सोन्याची तार लावली असती, है की नाही? किंवा मग एखादा असं धातू असेल की ज्याची तार तुटणारच नाही, मग अशा धातूची तार लावली असती म्हणजे मारायलाच नको बा, मारायचं टेन्शनच नको. पण नाही, तसं नाही. या मृत्यू लोकांमध्ये शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये जे कनेक्शन आहे ते एका माळेप्रमाणे असतं. आता समजा आपल्या माळेमध्ये नायलॉनचा दोरा आहे. कशाचा? नायलॉनचा दोरा आहे. परंतु कालांतराने तो पण झिजतो आणि परिणामी माळ तुटून जाते. आणि माळ तुटल्यानंतर जसे 2 मणी वेगळे वेगळे होतात, तसं शरीर आणि आत्मा वेगळे वेगळे होतात. शरीर खाली पडतं आणि आत्मा निघून जातो. कारण माझा आत्मा राहणार आहे, याचा पुरावा श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेला आहे.
वासांसी जिरलानी यथा विहाय नवा निघुनातील रोपरानी तथा शरीरानी विहाय जीवना ज्ञानी संयाती नवानी देही. असं म्हणतात की ज्याप्रमाणे जीवात्मा आपण जसे जुने कपडे टाकून नवे वस्त्र परिधान करतो, जसं आपण जुने कपडे टाकून नवे वस्त्र परिधान करतो, तसंच आपला जीवात्मा सुद्धा हा जुना देह टाकून नव्या देहात प्रवेश करत असतो. कारण आत्मा हा अमर आहे. हा जो आपला आत्मा आहे ना, याला नाही शस्त्र कापू शकतात, अग्नी जाळू शकते, पाणी भिजू शकतं आणि वारा वाळू शकतो. कारण आत्मा अमर, याचा सुद्धा पुरावा आलेला आहे गीतेमध्ये. नैनं चिंदंती शस्त्राणी नैनं धरती पावक न चैनं क्लेदयन्ति अको न शोषयति मार्त. जीवात्मा अमर आहे महाराज. शरीर खाली पडतं आणि आत्मा निघून जातो. आणि एकदा का शरीर खाली पडलं मग त्याला घरात ठेवत नाही, तर तुकोबराय म्हणतात त्याला स्मशानात नेतात. लक्षीला ठाव स्मशान देवनिवासी तुकोबराय म्हणतात लक्ष्येला ठाव स्मशानेचा. माणूस मेल्यानंतर त्याला घरात नाही ठेवत, स्मशानात नेतात. आता महाराज काही भागांमध्ये चांगली स्मशानभूमी जरी असली तरी प्रेताला घरच्या शेतात जातात. पण पुन्हा 2-3 महिन्याने ते नांगरायचं, कांदे लावा, आमक लावा, तमक लावा. शास्त्राधार आहे, माणसं जिथं जाळली जातात, जिथं पुरली जातात त्याला स्मशान म्हणतात. आणि संतांचं शरीर जिथे समर्पित केलं जातं त्याला मंदिर म्हणतात. विठ्ठल मग एखादा कोट्याधीश त्याच्या बंगल्यावर जरी झाला तरी सुद्धा त्याला स्मशानच म्हटलं जातं. विठ्ठल ज्याची त्याची वेळ ठरलेली आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं. महाराज ज्यांनी ज्यांनी धर्मरक्षणासाठी वेगवेगळे अवतार घेतले, देवाधिकांनी धर्मरक्षणासाठी वेगवेगळे अवतार घेतले, त्यांनाही आपला अवतार संपवावा लागला. बघा अवतारच्यांना काय वेळ लागणार आहे? अवतारचे म्हणजे तुम्ही आधी ऐकले नाही. देवाधिकांना जर जावं लागलं तर मग आपण
विठाला विठाला ज्याची त्याची वेगळी ठरलेली आहे, प्रत्येकाला एक नाही एक दिवस जायचंच आहे. मग एखादा श्रीमंत जरी असला तरी सुद्धा त्याला जायचंच आहे, आणि एखादा गरीब जरी असला तरी सुद्धा त्याला जायचंच आहे. पण जो जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, तुमच्या माझ्यावर ज्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही, त्याला जगाचा मालक म्हणतात, जगाचा बाप म्हणतात. मग असा जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा ज्या व्यक्तीकडे शिकायला गेला, त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी सांदीपनी ऋषी. महर्षी सांदीपनी ऋषी नाव ऐकलंय ना सर्वांनी? श्रीकृष्णांचे गुरु, शैक्षणिक क्षेत्रातलं एक टोकाचं रत्न. अगदी थोडक्यात सांगतो, लक्ष देऊन ऐका. जगाचा मालक ज्या व्यक्तीकडे शिकायला जातो, ती व्यक्ती किती अधिकारी व्यक्ती, जरा विचार करा. आणि बाबा, आपलं तुटला आयुष्याचा दौरा चालू आहे बरं का, लक्षात राहू द्या. काय चालू आहे? तुटला आयुष्याचा दौरा. भगवंत 64 दिवसात 64 कला शिकले, आणि मग सांदीपनी ऋषींचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, आणि त्यांना प्रश्न केला की गुरुदक्षिणा काय देऊ. भगवंतांनी सांदीपनी ऋषींना प्रश्न केला की गुरुदक्षिणा काय देऊ. सांदीपनी ऋषींनी ते नाकारलं, नको बा मला काही. मग उद्धव माहिती ना तुम्हाला, उद्धवांनी भगवंताच्या वतीनं सांदीपनी ऋषींना प्रश्न केला की तुम्ही रात्र ज्यांचं नामस्मरण करतात, ज्यांचं भजन करतात, ज्यांची सेवा करतात, ते हेच तर आहे, मग तुम्ही त्यांच्याकडून काही मागितलं का नाही, काही गुरुदक्षिणा मागितली का नाही? मग उत्तर काय दिलं असेल सांदीपनी ऋषींनी? जरा विचार करा, कल्पना करा. डोळ्यातून पाणी येऊ लागलं, आणि सांदीपनी ऋषी म्हणाले, जो जगाचा मालक आहे, जो जगाचा बाप आहे, तो माझ्याकडे शिकलाय, याच्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा अजून काय असू शकते? मी त्याच्याकडून काही मागितलं. मग सांदीपनी ऋषींनी नकार दिला. मग भगवान श्रीकृष्ण आई साहेबांकडे आले. आई साहेब म्हणजे कोण? सांदीपनी ऋषींची पत्नी. सांदीपनी ऋषींची पत्नी, काय नाव होतं त्यांचं? माता सुमुखी. आई साहेबांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, आणि विचारलं, आई साहेब, गुरुदक्षिणा काय देऊ? मग आई साहेबांनी सांगितलं, जो लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मीचा नवरा, ज्याच्याकडे शिकतोय त्याची मी पत्नी आहे, मला आणखी तुझ्याकडून काय पाहिजे? मला तुझ्याकडून काय पाहिजे? तुम्हाला कळतंय ना, लक्ष्मीचा पती म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचा अवतार आहे, की नाही? म्हणजे तो लक्ष्मीचा पती माझ्या नवऱ्याकडे शिकतोय, याच्यापेक्षा मला अजून काय पाहिजे? मग आई साहेब नाही म्हटल्या, भगवान श्रीकृष्ण जायला निघाले, पण आई साहेब रडायला लागले. मग भगवान श्रीकृष्णाला कळालं की आई साहेबांना काहीतरी मागायचंय, पण गुरुजींनी, सांदीपनी ऋषींनी नकार दिला, म्हणून ते मागत नाही. भगवान श्रीकृष्णाने पुन्हा आई साहेबांना विचारलं, आई साहेब काय झालं? मग तेव्हा त्या आई साहेबांनी सांगितलं की कृष्णा, तुला जर मला काही द्यायचं असेल ना, तर माझा मुलगा मला परत आणून दे. कारण जोपर्यंत तू आमच्याकडे शिकत होता, तोपर्यंत मी माझ्या मुलाला तुझ्यातच बघायचे, पण आता तू गेल्यानंतर मी कोणाला बघू, कोणात माझा मुलगा बघू? कारण शंकासूर नावाच्या राक्षसाने त्या सांदीपनी ऋषींच्या मुलाला नेलं होतं. समुद्रावर आंघोळ करत असताना त्या राक्षसाने त्या मुलाला नेलं. मग आई साहेब म्हणाल्या, कृष्णा, तुला जर मला काही द्यायचं असेल ना, तर माझा मुलगा मला परत आणून दे, माझा मुलगा मला परत आणून दे. मग भगवान श्रीकृष्णांनी त्या आई साहेबांना वचन दिलं, गुरुपुत्र परत आणून देण्याचं वचन दिलं, आणि समुद्रावर शोध घेत आले. समुद्र देवतेला विचारलं तर समुद्र देवतेने सांगितलं की पांचज नावाचा राक्षस शंखाचं रूप घेऊन समुद्रात लपलाय, त्यानेच तुमच्या गुरुपुत्राला खाल्लं असावा. मग भगवान श्रीकृष्णांनी त्या शंखासुराच्या तावडीतून आपल्या गुरुपुत्राला घेतलं, यमाकडे गेले, त्याला पुन्हा जीवदान दिला आणि आपल्या गुरुवर्यांकडे सोपवलं. आणि सांदीपनी ऋषींना आणि आई साहेबांना देखील फार आनंद झाला. आपला एकुलता एक मुलगा आपल्याला पुन्हा परत मिळाला, त्यांनाही फार आनंद झाला. पण महाराज, कालांतराने काही दिवसांनी तो मुलगा मरण पावला,
आणि मग राग सावळायचा जो कार्यक्रम असतो, राग सावळायचा जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमासाठी भगवान श्रीकृष्ण तिथे आले. त्या मुलाची आई, ती आई आपले दोन्ही गुडघे आपल्या मुलाच्या राखेच्या ढिगाऱ्यात ठेवून बसली आणि आपल्या मुलाची राख अशी हातात घेतली आणि रडत होती. त्या आईच्या अश्रूंनी ती पूर्ण राख ओली झाली आणि ती आई म्हणते, कृष्णा एक कन्हैया, अरे इकडे. कृष्णा, जी आई साहेब म्हणत होता बरं का जगाचा माल. भगवान श्रीकृष्ण पळत आले. एक गुडघा भगवंताचा त्या मुलाच्या राखेच्या ढिगाऱ्यात आणि एक दुसरीकडे. भगवंताने त्या मातेच्या चरणावरती डोकं ठेवलं, नमस्कार केला, दर्शन घेतलं आणि विचारलं, आई काय काम? आई साहेबांनी सांगितलं, कृष्णा परत पहिल्यासारखं करता येईल का? आधी सारखं करता येईल का? जसं समुद्रात गेलेला मला परत वापस आणून दिला, तसं आता हाही परत आणता येईल का? सांग ना कृष्णा, येईल का पहिल्यासारखं करता? भगवंताने पुन्हा त्या मातेचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि सांगितलं की आई साहेब, अहो 7व्या अवतारात मला माझ्या बाबांना परत आणता आलं नाही, पण मला आता यांना कसं आणता येईल? मला जर परत आणता येत असतं तर मी माझ्या 7व्या अवतारात माझ्या बाबांना देखील आणलं असतं. नाही आणू शकत. महाराज, जसं ऊसापासून गुळ तयार होतो ना, तसं परत गुळापासून ऊस तयार होईल का? ऊसापासून आपण साखर तयार करू शकतो, पण साखरेपासून पुन्हा ऊस होऊ शकतो का? नाही. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की किती मोठी व्यक्ती होती ती. तर ऐका, ज्याच्या आईने 12 वर्ष जगाच्या मालकाला भाकरी घालाव्या, विटेवरच्या मालकाला भाकरी घालाव्या, ज्याच्या बाबांनी 12 वर्ष विटेवरच्या मालकाला शिक्षण द्यावं, शिकवलं, इतके त्याचे आई वडील मोठे होते, पण तरी सुद्धा त्यांच्या मुलाच्या आयुष्याचा दोरा तुटला. आणि महाराज, एकदा का आपल्या आयुष्याचा दोरा तुटला ना, तर मग नंतर सगळं पसारा ठरत असतं. हेच चोखोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आयुष्याचा दोरा तुटला ना, मग आपण आयुष्यभर कमवलेला पैसा, अडका, संपत्ती, सोनं, नाणं, नातेवाईक, हे सगळं पसारा ठरत असतं. म्हणून चोखोबर आहे म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा
विठ्ठला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा विठाला. आपल्याला हा मनुष्य देह मिळालाय ना, मग आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. तुका आपण आत्मकल्याण केलं पाहिजे, स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, आत्मसंरक्षण केलं पाहिजे आणि आपल्या मनुष्याचं सार्थक करून घेतलं पाहिजे. आत्मानं सततम रक्षेत दानैरपि धनैरपि. पैसाही खोटा आहे आणि बायकोचं प्रेमही खोटं आहे, सगळ्याच प्रेम खोटं आहे. म्हणून आपण आत्मकल्याण केलं पाहिजे. आत्मानं सततम रक्षेत दानैरपि आणि धनैरपि. बघा, एक साधू एका मंदिरात उतरत होते आणि रोज लोक त्यांच्या दर्शनाला यायचे. लोक त्यांच्या दर्शनाला यायचे आणि त्या लोकांमध्ये एक तरुण बाळ मुलगा त्यांच्या दर्शनाला यायचा. मग साधू महाराज त्या मुलाला म्हणायचे, बाळा, आत्मानाम सततम रक्षेत, आत्मकल्याण करून घे, आत्मसंरक्षण करून घे, स्वतःचं कल्याण करून घे. तो म्हणायचं, गरज काय मला आत्मकल्याण करून घेण्याची? काय गरज आहे? माझ्या आजी आजोबांचं, माझ्या आई वडिलांचं, माझं नुकतंच लग्न झालंय, माझ्या पत्नीचं, सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला गरज काय आत्मकल्याण करून घ्यायची? संसारात माझं कल्याणच आहे. साधू महाराज म्हटले, बाळा, ते कल्याण नसून भिवंडी आहे, भिवंडी. काय? कल्याण नसून भिवंडी आहे. म्हणून आपण आत्मकल्याण केलं पाहिजे, आत्मसंरक्षण केलं पाहिजे. तो म्हणला, नाही, गरज नाही, सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. साधू महाराज म्हटले, बाळा, ते प्रेम खोटं आहे. तो म्हटला, मान्य होत. साधू महाराज त्याला म्हटले, मी तुला पटवून देईन, पण रोज 2 महिने 1 तासभर तू माझ्याकडे यायचं. तो म्हणला, चालतंय. 1 तासभर रोज साधू महाराजांकडे जायचा आणि साधू मोठे तपस्वी होते, ज्ञानी होते, योगी होते. आणि मग साधूने त्याला योग साधना शिकवली. त्याला समाधी लागायला लागली. 3 तास समाधी लागायला लागली. किती? 3 तास. आणि 3 तास समाधी लागायला लागल्यानंतर साधू महाराज त्याला म्हटले, बाळा, आता तुझी परीक्षा आहे बरं का. तो म्हटला, कसं काय? म्हटले, तुझी बायको किती वाजता उठती? तो म्हटला, 5 वाजता. तुला किती वाजता उठवते? तो म्हटला, 6 वाजता. मग साधू महाराज म्हटले, ऐक, आता उद्या तू काय करायचं? तुझी बायको 5 ला उठली, तुला 6 वाजता उठवायला येणार, तू लगेच 5:45 ला समाधी लावायची. लगेच 5:45 ला समाधी लावायची. आणि किती तास? 3 तास. तो म्हटला, अहो साधू महाराज, मी असं मेल्यासारखं दिसलं, माझे घरचे मला जाळतील ना. साधू महाराज म्हटले, काळजी करू नको, तुला जावायच्या टायमालाच मी तिथे येतो. अंत काळी माझ्या येते सोडवायला, काळजी करू नको, तुला सोडवायला मी तिथं येतो. मग त्याने लगेच दुसऱ्या दिवशी बायको 5 ला उठली, त्याला 6 वाजता उठवायला येणार, त्याने लगेच 5:45 ला समाधी लावली. आणि मग बायकोने त्याला आवाज दिला, उठवायचा प्रयत्न केला, हलवलं तर मेलेलंच दिसलं. मग घरातले सर्व, आई, वडील, आजी, आजोबा, नातेवाईक, सगळ्यांना बोलवलं. फोन केले नातेवाईकांना, का नातेवाईक आले, पाहिले मेलाय ना. लगेच कोणी सुतळी, मडकं, बांबू वगैरे वगैरे सगळं सापडायला सुरुवात केली. आणि मग 5:45 ते 5:7, 5:45 ते 8:15 आणि 8:15 ते 9:15, 9:15 ला त्याला उचलणार. तेवढेच लगेच तिथं साधू हजर झाले. साधू महाराजांना पाहिल्यानंतर असा लोकांना उकाळा आलाय महाराज, असा उमाळा आलाय. त्या पोराची आजी होती, आजी, महाराज, या मला माझी चिठ्ठी कशी सापडली नाही? माझ्या नाताचीच कसं काय सापडली? तो यम काय आंधळा होता का? आता माझी जायचे दिवस आले तर माझ्या नातवाला कसं काय दिलं? मला कशाला ठेवलं? लागली म्हातारी रडायला. त्या मुलाचे आजोबा म्हटले, महाराज, अजूनही सगळे जमिनी माझ्याच ताब्यात आहेत, माझ्याच नावावर. याचा बाप जरा मूर्ख होता, येडा आहे.
म्हणून मी त्याच्या बापाच्या नावावर केली नाही, नातवाच्या नावावर करणार होतो. आता कोणाच्या नावावर करू? साधू महाराज म्हटले मग एवढा दिवस भरच काय हातात ठेवली. मग त्याची आई म्हणली साधू महाराज आता मी काही वांज राहू का? त्याचे वडील म्हणाले साधू महाराज हे सगळे मला येडच समजतात, पण अजूनही बँकेचे सगळे व्यवहार माझ्याच हातात आहेत. त्याची पत्नी म्हणती महाराज मी काय आता पांढऱ्या कपाळाची राहू का? पण साधू महाराजांनी त्याला असा हात लावला, त्याला समजलं आता साधू महाराजांनी आपली समाधी मोडायची. त्याची समाधी मोडली होती, पण साधू महाराजांनी त्याला नकळत सांगितलं होतं की तोंडावर पांढरं वस्त्र तसंच ठेव, ते त्याला नकळत सांगितलं. आणि मग साधू महाराज म्हटले हो रडू नका. म्हणले का बरं? तर म्हणे हे बाळ पुन्हा जिवंत होऊ शकतं. म्हणजे कसं काय? तुम्हाला मी साधूच असाय. मग म्हणे एक ग्लास दूध घेऊन या आणि चमचा घेऊन या. बरे चमचे असल्याशिवाय काम होत नाही, आहे की नाही? चमचे असल्याशिवाय काम होत नाही. आता ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं बदली कवळ घे. मग एक ग्लास भर दूध आणलं, चमचा आणला आणि साधू महाराजांनी त्यांच्या खिशातून एक पुडी काढली, पुडी, आणि मग पुडी सोडली. त्याच्यात एक औषध होतं, औषध बरं का? काय त्याच्यात एक औषध होतं. कसलं औषध? ती होती पिठी साखर. आणि मग साधू महाराजांनी ती पिठी साखर त्या दुधात टाकली, चमच्याने दूध हलवलं आणि म्हणली मंडळी हे पहा, जो हे दूध घेईल तो मरे आणि हे बाळ जिवंत होईल. साधू महाराज म्हणले बोला मंडळी चला, कोण कोण घेतं हे दूध? साधू महाराजांनी त्या पाहुण्याला विचारलं. पाहुणे उठायला लागले, म्हणजे आम्ही आलोच बाहेर, पाहून कोण कोण आलंय जा बाहेर, कोण कोण आलंय आम्ही पाहून येतो. जिकडं साधू महाराज बघतील तिकडून लोक उठायला लागले. मग त्याच्या लक्षात आलं कसं प्रेम असते कोणाचं. तो म्हणतो सगळे लबाडे हो, नुसतंच रडायचं डोम करतात. नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, अभंग आठवला नाही रे ना कुणाचे कोणी. त्याचं लक्षात आलं कुणी कुणाचं नसतं. साधू महाराज म्हणाले आजी तुम्ही म्हणत होता ना काही आम्हाला माझी चिठ्ठी कशी सापडली नाही, यम काय आंधळा आहे का? ते साधू महाराज म्हणाले आजी तुम्ही हे दूध घ्या, मी आम्हाला तुमची चिठ्ठी सापडून देतो. काय? तुम्ही हे दूध घ्या म्हणजे तुम्ही मराल आणि हे बाळ जिवंत होईल. जे म्हातारी धावली अशी चिडली, म्हणली जोगडे मी अजून कडा हार खाते, मला मारायला सांगतो, मी दूध घेणार नाही. साधू महाराज त्याच्या आजोबा म्हणले आजोबा तुम्ही दूध घ्या म्हणजे तुम्ही जाशाल आणि बाळ जिवंत होईल. साधू महाराज म्हटले बाबा महाराज अहो म्हाताऱ्याशिवाय घरात जमत नाही. एखादा शहाणा माणूस जरी घरात असावा, आता म्हाताऱ्याशिवाय जमत नाही काय तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही. मग साधू महाराज त्याच्या आईला म्हणले आई आता तुम्ही दूध घ्या. नाही ना महाराज मला कसं घेता येईल, हे सगळं मॅनेजमेंट माझ्याच हातात आहे, मला गृहमंत्री होम मिनिस्टर म्हणतात ना. मग ती म्हातारी म्हटली हे खातं मी अजून दुसऱ्या कोणाच्या नावावर जाऊन दिलं नाही असं म्हातारी म्हटली बरं का आजी. मग त्याच्या वडिलांना म्हणाले आता तुम्ही दूध घ्या, नाही तरी सगळे तुम्हाला येडच म्हणतात, तुम्ही तरी दूध घ्या. तुम्हाला महाराज एवढ्या शहाण्यांमध्ये एखादं येड तरी असावा. काय एवढ्या शहाण्यांमध्ये एखादं येड असावा. मग त्याच्या बायकोला म्हटले बाई आता तू तरी दूध घे, नाही तरी तुझा मालक मेलाय, तुझा नवरा मेलाय, तू तरी दूध घे. ती म्हणाली मी दुसरं लग्न करीन पण दूध घेणार
नाही. मग साधू महाराज त्याला खुनायचे, बघितलं का कोणाचं कसं प्रेम आहे. मग त्याच्या लक्षात आलं की कुणी कुणाचं नसतं. साधू महाराज म्हटले कोणी घेताय का नाही दूध, कोणीच तयार होईना. मग साधू महाराज म्हटले आता मीच घेतो. वा 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 वा, जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. मुलाचा बाप म्हणला साधू महाराज तुम्ही दूध घ्याच, अशी जंक्शन पुण्यतिथी साजरी करू दरवर्षी. मुलाचा आजोबा म्हणतो साधू महाराज तुम्ही दूध घ्याच, कळसापर्यंत मंदिर बांधू, पण तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच. आता साधू महाराज दूध घ्यायला घेणार म्हटलं गाववाल्यांनी फटाके वाजवायला सुरुवात केली. गाववाल्यांनी फटाके वाजवायला सुरुवात केली, अख्खं गाव फटाके वाजवायला लागलं. आता साधूला भूकच लागली होती, साधूला भूकच लागली होती. औषध कोणचं होतं, पिठी साखर होती, अशी साधूला भूक लागलीच होती. मग साधू म्हणे मी दूध घेतो. आणि साधू महाराज दूध घ्या, त्यांनी दूध घेतलं, दूध पेले. बरं लोकांचं लक्ष मुलगा उठत होता नाही त्याच्याकडे नव्हतं, साधू कधी मरतो, साधू कधी मरतो याच्याकडे लोकांचं लक्ष होतं. संसारातली माणसं बनली महाराज नाही. आणि बरं चंद्र बाबा, आता गाव मंदिराचे कळस ब्रह्मचार्याच्या हातून काबर बसवित्या, तुम्हाला माहितीये का, माहितीये का, माहितीये का, गाव मंदिराचे कळस ब्रह्मचारी माणसाच्या हातून का बसविते माहिती कोणाला कारण, याचं काही कारण नाही. ब्रह्मचारी वर चढला, पाय घसरून पडून मेला तो ब्रह्मचारी मेला. मागला पुढं फुफटा उडत, आपल्या गावचं काय करताय. संसारातली माणसं हुशार. आणि बाबा आमच्यातले ज्येष्ठ कीर्तनकार आहे ना, ते सुद्धा कळस बसवायला वरती चढत नाही, खालूनच कळसाला हात लावायचं. आपल्याला वर चढणं नाही होत, आता तुमची पोरच वर चढवा विषयाला. लक्षात आलं की कुणी कुणाचं नसतं. आता साधू महाराजांनी दूध घेतलं, साधू काही मारला. मग साधू महाराजांनी त्याच्या तोंडावरचं वस्त्र काढलं, म्हणले बाळू उठ उठ म्हणले. बरोबर 8 दिवशी लगेच बाळू. साधू महाराज म्हटले बाळू उघडले का डोळे, म्हटलं हा साधू महाराज उघडले राव. सांगत होतो ना आत्मानं सततम रक्षेत दारैरपि धनैरपि, आत्मकल्याण करून घे मी तुला सांगत होतो. तो म्हटला खरे साधू महाराज तुम्ही सांगत होते पण मी लक्ष दिलं नाही, ऐकलं नाही. मग साधू महाराज म्हटले आता उघडले ना डोळे, म्हटलं उघडले राव, चाललो मग मी आता. साधू महाराज म्हटले मी चाललो आता. साधू महाराज चाललो म्हटले. तुम्हाला साधू महाराज मला कशाला ठेवता इथं, आता मी तुमच्या सोबत येणार, मलाही आत्मकल्याण करून घ्यायचे, मलाही तुमच्या सोबत येऊ द्या. मग आता मुलगा निघाला. मग घरच्यांना कळवळा फुटला की आजी म्हणते आजी बाळा कुठे चाललास. तो म्हटला हरभरे आणायला चाललो तुला खायला आणायला. असं प्रेम असते. आपल्या अंतसमयी आपल्या मृत्यूसमयी कोणी काम येत नाही. आपण आयुष्यभर देवाला विसरून माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, माझे नातेवाईक, माझं म्हणत त्यांच्यासाठी आयुष्यभर राबतो खपतो. पण मृत्यूसमयी कोणीही आपल्या सोबत येत आयुष्यभर माझं म्हणत नातेवाईकांसाठी सगळ्यांसाठी प्रपंच राबतो खपतो. पण आपल्या मृत्यूसमयी कोणी आपल्या सोबत येत नाही. सगळे काही ना काही कारण सांगून मोकळे होतात. पत्नी उमरेपर्यंत, मुलगा मुलगी, नातेवाईक सगळे चितेपर्यंत, आणि तिथून पुढचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. आपण एकटेच जळत असतो, कोणी काम येत नाही. शेवटी सगळे टाकून जातात, सोडून जातात, पळून जातात. हेच सोपं आहे अभंगाच्या दुसऱ्या
कापरी पळती रांगा मोरे अंती होतील पाठ मोरे अवघे सुखाचे सांगती कोणी कामा नाही या दोन्ही चरणात चोखोपरे हेच सांगतात की कुणी कुणाचं नसतं. मृत्यू समय कोणी कामा येत नाही, सगळे टाकून पडतात. कारण सगळे फक्त सुखाची सोबती फक्त सुखात सोबत असतात. महाराज आपल्या जर का आपल्या मनुष्याचं सार्थ करायचं असेल तर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण बरं का बाबा, आपल्या प्रत्येक गोष्टीला वारसदार आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीला वारसदार आहे. आपल्या गाडीला वारसदार आहे, बंगल्याला, पैशाला, संपत्तीला, सोनाला, सगळं वारसदार आहे. फक्त पुण्य, भगवंताचं केलेलं नामस्मरण, पुण्य ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला जिची वारसदार फक्त आपणच असतो. वर गेल्यानंतर सुद्धा जी आपल्याला कामी येते ते असतं भगवंताचं नामस्मरण. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी हात वरती करा. विठोबार कुमारी Kumar
शेवटी जाता जाता इतकंच सांगेन की आई वडिलांची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा. राहू दे. आई वडिलांची सेवा करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. महाराज, डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा परत उगवतो, पण काळा आड गेलेले आई वडील आपल्याला पुन्हा नाही मिळू शकत. म्हणून आई वडिलांची सेवा करा. मुलांच्या जीवनात सर्वात महत्वाचं पात्र निभवणारा जर कोण असेल तर तो बाप आहे. आणि बाप हा मोठाच आहे. मी आज एकच वाक्य बोलणार आहे, पण तुम्हाला पटणार आहे. तुम्ही आलाय ना आज या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त, तर तुम्हाला सांगून जाईल की काय असतो तो बाप. बाप करी जोडी बाप करी जोडी बाप करी आई गेल्यावर आई कळते आणि बाप झाल्यावरच बाप. आई गेल्यावर आई कळते, बाप झाल्यावरच बाप करतो. सानी गुरुजींनी श्यामची आई केली, पण श्यामचा बाप नाही. मुलांना शाळेत निबंध जर लिहायला लावला तर मुलं निबंध सुद्धा माझी आईच लिहितात, माझा बाप लिहितच नाही. शाळेत निबंध जरी लिहायला लावला मुलांना तरी मुलं माझी आई असा निबंध लिहिता, माझा बाप लिहितच नाही. शपथ घ्यायची म्हटली तरी मुलं आईची शपथ घेतात. आई शपथ, बाप शपथ घ्यायचं सुद्धा ऐकीचं नाही. रामा वनवासाला जाऊ नको, रामा वनवासाला जाऊ नको म्हणून लढणारी कौशल्य माता सर्वांच्या लक्षात आहे. पण राम राम म्हणत ज्याने जीव सोडला किती लक्षात राहील. माझ्या मुलाला वाचवा, माझ्या कृष्णाला वाचवा, माझ्या या सावळ्याला वाचवा म्हणून लढणारी देवकी माता सर्वांच्या लक्षात आहे. पण यमुनेच्या डोहात स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्याने त्या कृष्णाला सुरक्षितपणे मोकळत पोचवलं तो सूर्यकिरणांच्या लक्षात राहील. आई मला भूक लागली, आई मला भूक लागली म्हटलं की जो काही मला जेवणाचं ताट वाटलं सगळ्यांच्या लक्षात आहे. पण त्या बापाने आमच्या आयुष्य बाळाच्या जेवणाची सोय केली, बाप किती पोरांच्या लक्षात राहिले तो विचार करावा लागेल आम्हाला. मी आज तुम्हाला सांगून जाईल काय असतो तो बाप. बघा आजी, आपल्याला लहानपणी आपले आई वडील उचलून घ्यायचे, बरोबर बोलत चला. बाबा लहानपणी आपल्याला आपली आई उचलून घ्यायची. मला सांगा आई उचलून घेताना कुठे घ्यायची?
कडेवर. आई उचलून घेताना कुठे घ्यायची? कडेवर. आणि बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? खांद्यावर. आई कडेवर आणि बाप खांद्यावर. काय याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? लक्ष देऊन ऐका. आज मी एकच वाक्य बोलणार आहे, पण तुम्हाला पटणार आहे की काय असतो तो बाप. आज तुम्हाला बाप या शब्दाची व्याख्या समजेल. बघा, आई आपल्याला उचलून घेताना कडेवर उचलून घेते. ती आपल्याला तिच्या समरेषेमध्ये घेते, डोळ्याच्या समरेषेमध्ये घेते. आई असा विचार करते की जे मला दिसतंय ना, जे मला बघायला मिळतंय ना, ते माझ्या पोराने बघितलं पाहिजे. जे मला बघायला मिळते, जे मी बघतीये, जे मला दिसतंय की माझ्या मुलाला बघायला मिळत पाहिजे, म्हणून आई कडेवर घेते. आणि बाप माझ्यावर का घेतलं त्याचं कारण तुम्हाला माहिती का? बाप पुढचा विचार करतो. बाप पुढचा विचार करतो. बाप खांद्यावर का घेतो? तर बाप म्हणतो, आणि जे मला बघायला मिळालं नाही ना, जे मला फक्त आलं नाही ना, ते माझ्या मुलाला बघायला आलं पाहिजे. माझ्या मुलाला बघता आलं पाहिजे, माझ्या मुलाला बघायला मिळालं पाहिजे, म्हणून बाप खांद्यावर घेतो. बाप पोटाचे महाराज, बाप पोटाचे. हो, तुमचा माझा बाप जगातला एक माणूस असा आहे की ज्याला वाटतं की मला मिळालं नाही ना, ते माझ्या पोरांना मिळालं. माझ्यापेक्षा माझा मुलगा सुखी व्हावा. आपला बाप सोडला तर कोणाला वाटत नाही की आपल्या मुलगा क्रिकेटर व्हावा, आपल्या मुलाला क्रिकेटरचा अर्थ यावा, आपल्या मुलगा महत्व द्यावा, आपली मुलगी चित्रकार व्हावी, हे कोणाला वाटत नाही. हो, तुमचा माझा बाप जगातला एक माणूस असा आहे की ज्याला वाटतं जे मला मिळालं नाही ना, ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, माझ्यापेक्षा हा सुखी व्हावा. इतर आजकाल कोणाला वाटत नाही की मला मिळालं नाही की याला मिळावं, माझ्यापेक्षा हा व्हावा, माझ्यापेक्षा हा सुखी व्हावा. जगातला बाप हा एक माणूस असा आहे की ज्याला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. अरे बाप म्हणतो, मी टू व्हीलर फिरत होतो ना, तर माझा पोरगा भाऊ की फोर व्हीलर मध्ये फिरलं पाहिजे. बाप म्हणतो, मी दुसऱ्याच्या शेतात कोणाला कामाला जात होतो, तर माझा मुलगा क्लासमध्ये अधिकारी झाला पाहिजे. बाप सांगतो, अरे मी संकटात अडचणीत दिवस काढले, दुःखात दिवस काढले, पण माझा मुलगा सुखात आनंदात जगला पाहिजे. यासाठी बाप रात्रीचा दिवस करतो, हाडाचं काढ करतो, कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो. बाप नावाचा देव असायचा. मला माहित नाही बरं का कुठे गेल्यानंतर देव भेटतो. बरं बाबा, मला माहित नाही कुठे गेल्यानंतर देव भेटतो, पण घरात जो बाप नावाचा देव आहे ना, त्या घरात गेल्यानंतर त्या बाप नावाच्या देवाला करून मिठी मारा. आणि 36 कोटी देवाची फैसला बाद होते त्या बाप नावाच्या देवापुढे. म्हणून महाराज, बाप लोकांच्या आई वडिलांची सेवा करा. आणि जोपर्यंत आपल्या आई वडील जिवंत असतात तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत मिळते. आणि एकदा ते जग सोडून गेले मग आपण त्यांची किंमत. बाप हा मोठाचे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हो, त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझे छत्रपती शिवाजी महाराज 1674 ला त्या महाराष्ट्राचे राजे झाले. सगळे किल्ले राजाच्या ताब्यात होते. 32 वर्ष सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान असताना राज्य करायला लागले. आई साहेबांनी राजाला बघितलं. आऊसाहेब म्हणाले, राजे काय झालं, तुम्ही रडताय का? तुम्हाला सिंहासन आवडलं नाही का? आवडलं. तुम्हाला मुकुट आवडला नाही का? आवडला. आऊसाहेब रडतोय का? माझ्या रडतोय. हो, तुम्ही या स्वराज्याचे पालक आहात, स्वराज्याचे संस्थापक राजे आहात, तर तिथे तुमचं काम आहे, तुम्ही रडताय का? माझ्या राजाने दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं होतं. लक्ष ठेवा की माझ्या राजाने काय उत्तर दिलं. शिवाजी महाराजांनी सांगितलं की आऊसाहेब, मला माहिती आहे की या महाराष्ट्राचा मालक आहे, स्वराज्याचा राजा आहे, सगळे किल्ले माझ्या ताब्यात, 32 वर्ष सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचा मुकुट माझ्या डोक्यावर आहे. पण आऊसाहेब, हा आनंद बघायला मी या महाराष्ट्राचा मालक झालो, महाराष्ट्राचा राजा झालो, हा आनंद बघायला तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत नाही होता. तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत नाही. तो या महाराष्ट्राचा मालक झाला, जगाचा महाराष्ट्राचा राजा, स्वराज्याचा राजा झाला, तेव्हाही असं वाटत होतं की आपला आनंद बघायला, मालकत्व बघायला माझा बाप जिवंत असायला हवं. तुम्हाला अजिबात काय वाटतंय? आपण तर छोटी माणसं आहे, अशा त्या बापाला आपण दुर्लक्ष करू. महाराज, तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा करा, जगात तुम्हाला कुठेही दुसऱ्या प्रकारची गरज पडणार नाही. कारण माऊली बरोबर आहे म्हणतात, सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, त्या सेवेसी कीर शरीरे लोळी.
तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा करायला गेला तुम्हाला कुठलीही प्रयत्न करायची गरज पडणार नाही. पुंडलिकाने काय केलं? काय केलं? आई वडिलांची सेवा केली. माय बापे केवळ काशी केले न जावे काशी. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा करायला तुम्हाला कुठलीही प्रयत्न करायची गरज पडणार नाही. कोई बोले तुम्हें बोला बाप करी बोले मैं बोला बोले अपुर कहानी वाला बोले अपुर कहानी वाला बोले तारे तेरा मेरा जुगाड़ जाता इतकं समजेल की आई वडिलांची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि आपल्या या मनुष्याचं सार्थ करून द्या. कारण महाराज आपण आयुष्यभर देवाला सुद्धा विसरून माझे नातेवाईक माझं म्हणत पैसा संपत्ती सोडून आडत बंगला गाडी सगळं कमावतो, पण आपण मेल्यानंतर हे सगळं पसारा करत असतात. आणि एकदा का आपल्या आयुष्याचा दोरा तुटला ना की शरीर खाली पडतं आणि आत्मा निघून जातो. बरं, शरीर खाली पडल्यानंतर त्याला घरात नाही ठेवत. बघा, जेव्हा माणूस शेवटचा श्वास घेत असतो ना, जेव्हा जीव आपला आत्मा जेव्हा जाण्याची तयारी करतो ना, तेव्हा आपलं शरीर खूप रडत असतं. शरीर म्हणतं जीवा जाऊ नको रे, जीवा जाऊ नको. आणि तू जर गेला ना तर ज्या बंगल्यात मी 70-80 वर्ष राहिलो ना, ज्या नातेवाईकांमध्ये मी 70-80 वर्ष राहिलो ना, ते तू गेल्यानंतर मला 7 तास सुद्धा ठेवणार नाही. का मग खूप प्रेमाचं आहे म्हणून राहू द्याव 7-8 दिवस माझ्या जवळ जीव गेला तरी, असं कोणी म्हणतं का? सांगा, कोणी म्हणतं का? आणि म्हटलं तरी कोणी ठेवील का? ठेवील का? नाही. माझं खोटं वाटत असेल तर म्हणून पहा किती नाही बा. हो, हे नातेवाईक वगैरे सगळे विचार करत असतात. सगळे म्हणतात काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार, सगोन सगोत्र सारे करीसी विचार. सगळे म्हणतात याचा भूमीला भार झाले, काढा याला द्या आता. महाराज, ज्या नातेवाईकांमध्ये ज्या बंगल्यामध्ये आपण 70-80 वर्ष राहिलो ना, आपला जीव गेल्यानंतर त्या बंगल्यात त्या नातेवाईकांमध्ये आपल्याला 7 तास सुद्धा ठेवत नाही, तरी सुद्धा आपण माझं 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 माझंच म्हणतो. म्हणजे आपली फजिती होऊन जाते, तरी सुद्धा आपण माझं माझंच म्हणतो. तेच चोखोबर आहे अभंगाच्या 4थ्या चरणाचं.
चोखा मरे पूजती पोर चोखा मरे पूजती पोर माझे माझे जाता इतकं सांगून आई वडिलांची सेवा करा आणि भगवंताचं नामस्मरण करा आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्या. बरं भगवंताचं नामस्मरण करायला कुठलंही साधन लागत नाही. नाथ बाबा आपल्याला सांगतात नलगे तीर्थांचे भ्रमणा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा आणि आपल्या भविष्याचे सार्थक करून घ्या. कारण पुन्हा आमची जीवन येणार नाही.
झालेली सेवा आई वडिलांची चरणी गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो आणि बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द बाहेर निघाला असेल, मुखातून आला असेल तर आपला मुलगा म्हणून माफ करा आणि जे काही चांगलं असेल ते गुरुवारे सद्गुरु जोग महाराजांचा आशीर्वाद झालेली सेवा आई वडिलांची चरणी गुरुवारांची चरणी समर्पित करतो, पांडुरंग परमात्म्याच्या समर्पित चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर या आत्या आज ज्या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे ते म्हणजे कैलासवासी सर्वांनी हात वरती करा आणि मोठ्या प्रेमाने तुळशीरायांचं भजन करा. कैलासवासी कारभारी दामू अनर्थे यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त
या ठिकाणी या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपल्या गावातील सुपुत्र आपल्या सर्वांचा भूषण असे आमचे नातू श्री हरिभक्तपरायण वेदांत महाराज बोराडे यांच्या या ठिकाणी या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही जी कीर्तन रूपी सेवा झाली, अगदी सर्वांचं मन मोक असं कीर्तन त्यांनी केलं, सर्वांना पसंत असं कीर्तन केलं. आणि विशेष म्हणजे या विषयावर आज वर्ष श्राद्ध आहे. कीर्तन करण्याचं एक वैशिष्ट्य असतं की ज्या दिवशी जो कार्यक्रम होतो कोणी कशाच्या निमित्तानं असतो त्या निमित्तानं त्या कीर्तनकारांचे कीर्तन केलं पाहिजे. त्या निमित्ताने यांनी आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही जी कीर्तन रूपी सेवा केली आणि आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल अंगणाच्या कुटुंबियाच्या वतीने आपल्या संपूर्ण परिसराच्या वतीने आपल्या पिंपळगावच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. या कुटुंबाची एक व्यक्ती गेली आहे, श्री कारभारी भट अनर्थे. त्यांचे मुलं मुली भरगत असा परिवार, त्या कुटुंबानंही हे वर्ष श्राद्धात त्यांचं हे ठेवलेले कीर्तन पहिल्या प्रथम त्यांचे सुद्धा आभार माना पाहिजे. आणि या ठिकाणी हे कीर्तन सेवा केल्याबद्दल आणि आपण सर्वांनी ते ऐकल्याबद्दल तुमच्याही सर्वांचे या ठिकाणी आभार मानत येत आहे. या ठिकाणी बाळाबाबा म्हणजे गावाचे